आजचा घटक आहे शब्दातील अक्षरांपासून नवीन शब्द तयार करणे व पान नंबर 61 वरती आहे हा अभ्यास। तर यामध्ये बघा एक शब्द दिलेला असतो। हा शब्द 3 किंवा 3 पेक्षा जास्त अक्षरांनी बनलेला असा हा मोठा शब्द असतो आणि त्यातील जे अक्षर असतात त्या अक्षरांपासून वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचे असतात। त्या शब्दातीलच अक्षर घेऊन आपल्याला नवीन शब्द बनवायचा असतो। तर व्यवसाय पाहूयात आपण। खालील प्रश्नात योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा। बघा पहिला प्रश्न आहे, भारतवर्ष या शब्दातील भा या अक्षरापासून 2 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होणार। फक्त 2 अक्षरी शब्द बनवायचे, 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी शब्द बनवायचे नाहीत आणि जे शब्द बनवणार आहोत ते भा या अक्षरापासून बनवायचे आहेत। तर बघा कोणते शब्द बनतात। भार, एक शब्द बनला भार। त्याच्यानंतर भात, दुसरा शब्द बनला। त्याच्यानंतर भाव हा तिसरा शब्द बनला आणि भारश हा शब्द बनत नाही म्हणून एकूण भार, भात आणि भाव असे 3 शब्द बनले म्हणून पर्याय चौथा। प्रश्न दुसरा, पाऊलवाट या शब्दापासून पुढीलपैकी कोणता नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। नाही हे शोधायचे। बघा पाऊल हा शब्द बनतो, वाट हाही शब्द बनतो। त्याच्यानंतर पाट, बघा इथले पा घेतला आणि शेवटचा ट घेतला, पाट हाही शब्द बनतो। पण वालट, बघा वालट हा शब्द अक्षर ह्याच शब्दातली आहेत परंतु हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे म्हणून हा अर्थपूर्ण तयार न होणारा शब्द आहे म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे। पुढील प्रश्न, साखर भात या शब्दातील अक्षरांपासून कोणता शब्द तयार होणार नाही। बघा कोणता शब्द तयार होणार नाही आहे तर इथेच बघा आपण पाहू शकतो इथे ख अक्षर आहे आणि पहिल्या पर्यायामध्ये खा हे अक्षर आहे त्याच्यामुळे हा शब्द तयार होणार नाही आणि पुढील भात, साखर आणि भारत हे शब्द बनू शकतात परंतु इथे ख आहे आणि इथे खा असल्यामुळं हा शब्द तयार होणार नाही म्हणून पर्याय पहिला। प्रश्न चौथा, अहमदनगर या शब्दातील न या अक्षरापासून सुरुवात करून 2 अक्षरी, फक्त 2 अक्षरी किती शब्द तयार होतील तर पाहूयात। या अक्षरांपासून पहा इथे गर, नर, दर आणि मर असे 4 शब्द बनतात म्हणून पर्याय दुसरा। 5वा प्रश्न आहे, तळमळ या शब्दातील अक्षरांपासून 2 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील। तर पहा तळमळ या शब्दापासून किती 2 अक्षरी शब्द तयार होतील तर आपण आधी शब्द पहिले लिहून काढूयात। या अक्षरांपासून पहा तळ, त्याच्यानंतर मळ, त्याच्यानंतर तम आणि मत असे 4 शब्द इथे बनतील म्हणून पर्याय पहिला। पाऊसधारा या शब्दातील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल। बघा कोणता तयार होणार आहे तर पाऊसधारा या शब्दापासून पाहूयात ऊस हा शब्द बनतो। त्याच्यानंतर पाऊस, बघा हा अर्धा शब्द घेतला तर पाऊस बनतो। त्याच्यानंतर धारा, तर धारा हाही शब्द बनतो परंतु शेवटचा पर्याय आहे पान, तर इथे न नळाचा पाऊसधारा ह्या शब्दामध्ये नाही आहे म्हणून हा शब्द बनणार नाही तर अ, ब आणि क हे पर्याय योग्य आहेत। प्रश्न 7वा, भारत या शब्दातील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही। बघा पहिला पर्याय आहे भान, बघा न नळाचा वरती भारत या शब्दामध्ये कुठेही नाही म्हणून हा शब्द तयार होणार नाही। त्याच्यानंतर तर बनू शकतो, भार आणि भात हे 3ही पुढचे शब्द बनू शकतात परंतु न नळाचा वरती शब्दामध्ये नसल्यामुळे भान हा शब्द तयार होणार नाही म्हणून फक्त अ हा पर्याय तिसरा आपण निवडणार आहोत। प्रश्न 8वा, खजिना शोध या शब्दातील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल। बघा जिना हाही शब्द इथे बनतो, खजिना
अर्धा शब्द घेतला तर हा खजिना शब्द बनतो. शोध हाही शब्द बनतो. म्हणून पहिला, दुसरा, तिसरा हे तिन्ही शब्द बनतात. म्हणून सर्व पर्याय बरोबर हा पर्याय आपण निवडणार आहोत. प्रश्न 9. कात हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दातील अक्षरांपासून तयार होईल? बघा, कात कोणत्या अक्षरांपासून तयार होईल? इथे बघा, का हे अक्षर नाही आणि ताई नाही म्हणून इथे तयार होणार नाही. त्याच्यानंतर इथे बघा का आणि त, इथे कात शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर दुकानात या शब्दामध्ये सुद्धा का आणि त आहे, तर इथेही कात शब्द तयार होऊ शकतो. आणि चौथा पर्याय, इथे का आहे परंतु त नाही म्हणून इथे कात हा शब्द तयार होणार नाही. म्हणून फक्त ब आणि क या दोन्हीच पर्यायांमध्ये कात हा शब्द बनू शकतो. म्हणून पर्याय तिसरा. पुढील घटक आहे भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न. पान नंबर 64 आहे. पहा, यामध्ये आपल्या जो तिसरीचं पाठ्यपुस्तक आहे बालभारतीचं, त्याच्यामध्ये असलेले पाठ किंवा कविता आणि त्यांचे लेखक किंवा कवी यांची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर कवी आणि लेखक यांची पूर्ण नावे ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर थोर व्यक्तींची नावे व संबोधने हा घटक आहे. संतांची पूर्ण नावे दिलेली आहेत. थोर नेते आणि प्रसिद्ध व्यक्ती यांची पूर्ण नावे दिलेली आहेत. त्यानंतर थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा इथे दिलेल्या आहेत. पदार्थांच्या चवी, रंगांच्या छटा दिलेल्या आहेत. आणि राजा कोण आहे ते दिलेलं आहे. राष्ट्रीय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. आणि लेखक किंवा कवी आणि त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा कोणते पुस्तकं लिहिलेली आहेत त्याची नावे दिलेली आहेत. व्यवसायाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, लोकमान्य ही पदवी कोणत्या थोर महापुरुषास दिलेली आहे? तर पहिला पर्याय आहे पंडित नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि बाळ गंगाधर टिळक. तर लोकमान्य पदवी बघा ही कोणाला दिलेली आहे? नेहरूंना पंडित ही पदवी दिलेली आहे. गांधीजींना महात्मा ही पदवी दिलेली आहे. तसेच सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी दिलेली आहे. तर बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिलेली आहे. म्हणून आपण त्यांना लोकमान्य टिळक या नावाने संबोधतो. दुसरा प्रश्न आहे, साने गुरुजींचे पूर्ण नाव काय? पर्याय पहा, अण्णा पांडुरंग साने, पांडुरंग सदाशिव साने, पांडुरंग अण्णा साने आणि पा. श्री साने. तर दुसरा पर्याय पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजींचे पूर्ण नाव आहे. तिसरा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे टिंबटिंब म्हणतात. तर राज्यघटनेचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं. पर्याय दुसरा. प्रश्न चौथा, बालकवी कोणास म्हणतात? बघा, पर्याय त्र्यंबक बापूजी ठोंबरे, प्रल्हाद केशव आत्रे यांना केशवकुमार म्हटलं जातं. कुसुमाग्रज हे वि. वा. शिरवाडकर यांचं नाव आहे. वि. वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज हे आहे. आणि राम गणेश गडकरी, तर यांना गोविंदाग्रज या नावाने संबोधलं जातं किंवा हे त्यांचं टोपण नाव आहे. म्हणून पर्याय पहिला बालकवी हे कोणाचं टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी हे आहे. प्रश्न 5वा, तुमच्या पुस्तकातील प्रकाशातील तारे तुम्ही या कवितेचे कवी कोण आहेत? तर पहा, पर्याय आहेत गेनू शिंदे, उमाकांत कानेकर, राजा ढाले आणि तुकाराम धांडे. तर बघा, गेनू शिंदे यांनी रोपटे हा पाठ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर प्रकाशातील तारे तुम्ही हे उमाकांत कानेकर यांनी लिहिलेली कविता आहे. त्याच्यानंतर राजा ढाले यांनी पडघमवरती टिपरी पडली ही कविता लिहिलेली आहे. आणि तुकाराम धांडे यांनी रानवेडी ही कविता लिहिलेली आहे. तर प्रकाशातील तारे तुम्ही ही कविता कोणी लिहिली आहेत किंवा याचे कवी कोण आहेत? तर उमाकांत कानेकर. प्रश्न 6वा, पाठ्यपुस्तकातील निर्मला मोने यांनी लिहिलेला पाठ कोणता? बघा, निर्मला मोने यांनी मजेशीर होड्या हा पाठ लिहिलेला आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 7वा, संत रामदासांचे पूर्ण नाव काय? पर्याय बघा, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वरांचं नाव आहे. त्याच्यानंतर कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत यांचे नाव आहे.
त्याच्यानंतर नारायण सूर्याजी ठोसर हे संत रामदासांचं पूर्ण नाव आहे म्हणून पर्याय तिसरा. आणि चौथा पर्याय पहा, तुकाराम बोल्लोबा आंबेले, तर हे संत तुकाराम यांचं नाव आहे म्हणून पर्याय तिसरा. संत रामदासांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर. प्रश्न 8वा, आराम हराम है चा नारा कोणी दिला? बघा, लोकमान्य टिळक यांनी कोणता नारा दिलेला आहे? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच म्हणून हा पर्याय नाही. पंडित नेहरू यांनी बघा आराम हराम है हा नारा दिला. महात्मा गांधींनी चले जाओ हा नारा दिला. आणि राणी लक्ष्मीबाई यांनी मैं मेरी झाशी नहीं दूंगी हा नारा दिला म्हणून आराम हराम है हा नारा पंडित नेहरू यांनी दिला, पर्याय दुसरा. प्रश्न 9वा, ऋतूंचा राजा कोण? तर इथे ऋतूंची नावं दिलेली आहेत बघा. मराठी हेमंत, वर्षा, वसंत आणि शरद. पण ऋतूंचा राजा कोणाला म्हणतात? तर वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हटलं जातं, पर्याय तिसरा. कडू चव कोणत्या भाजीची असते? बघा, इथे मिरची तिखट असते, औषध ही भाजीच नाही आहे, आवळा हे फळ आहे आणि कारले ही भाजी आहे आणि याची चव कडू असते म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 11वा, आपले राष्ट्रगीत कोणते? राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये फरक आहे बघा. वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे म्हणून पर्याय तिसरा. हा तिरंगा राष्ट्रीय ध्वज आहे आणि सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे म्हणून पर्याय तिसरा. आपले राष्ट्रगीत जनगण मन. प्रश्न 12वा, गरुडाला कशाची उपमा दिली आहे? उपमा म्हणजे काय म्हटलं जातं गरुडाला? तर गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे, पर्याय तिसरा. प्रश्न 13वा, पाठ्यपुस्तकातील कविता व त्यांचे कवी यांची चुकीची जोडी पर्यायातून शोधायची आहे. तर पाहूयात. रानवेडी ह्या कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत, ही जोडी बरोबर आहे. सुट्टीच्या दिवसांत याचे कवी अनंत भावे आहेत, हाही पर्याय बरोबर आहे. दोस्त ही कविता इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली आहे, हाही पर्याय बरोबर आहे. तर मग ट्रॅफिक दादा याची जोडी गेनू शिंदे ही चुकीची आहे, कारण ट्रॅफिक दादा ही कविता मुबारक शेख यांनी लिहिलेली आहे म्हणून ही जोडी चुकीची, पर्याय चौथा. प्रश्न 14वा, पाठ्यपुस्तकातील कविता व त्यांचे कवी यांची योग्य जोडी कोणती? बघा, पहिला पर्याय ट्रॅफिक दादा मुबारक शेख ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर सुगी निर्मला माने ही जोडी चुकीची आहे. तर सुगी ही कविता कोणी लिहिलेली आहे? तर शैला लोहिया यांनी लिहिलेली आहे म्हणून ही जोडी चुकीची आहे. आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे. त्याच्यानंतर पुढील पर्याय रानपाखरा या कवितेचे कवी गोपीनाथ आहेत, ही जोडी बरोबर आहे किंवा योग्य आहे. आणि ते अमर हुतात्मे झाले वामन चोरघडे ही जोडी चुकीची आहे, कारण ते अमर हुतात्मे ही कविता भीम कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे म्हणून पर्याय अ आणि क योग्य म्हणून पर्याय तिसरा आपण निवडणार आहोत. 15वा प्रश्न, खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? पहा, पहिली जोडी फळांचा राजा आंबा ही जोडी बरोबर आहे. फुलांचा राजा कमळ ही जोडी बरोबर नाही. कमळ हा फुलांचा राजा नाही, तर कमळ हे राष्ट्रीय फूल आहे आणि फुलांचा राजा हा गुलाब आहे म्हणून ही जोडी चुकीची आहे. पक्ष्यांचा राजा गरुड ही जोडी बरोबर आहे. प्राण्यांचा राजा सिंह ही जोडी बरोबर आहे म्हणून एकूण 1, 2 आणि 3 जोड्या इथे बरोबर आहेत. प्रश्न 16वा, पुढीलपैकी कशाची चव आंबट असते? तर पहा, मीठ खारट असते, कारले कडू असते, तर आंबट चव लिंबू आणि चिंच यांची चव आंबट असते म्हणून फक्त क आणि ड योग्य, पर्याय चौथा. प्रश्न 17वा, वल्लभभाई पटेल यांच्यासाठी कोणते संबोधन वापरतात? तर बघा, सरदार हे संबोधन वल्लभभाई पटेल यांचेच आहे. त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने संबोधले जाते. त्याच्यानंतर राष्ट्रपिता हे महात्मा गांधींचं संबोधन आहे. स्वातंत्र्यवीर हे विनायक दामोदर सावरकर यांचं हे संबोधन आहे. आणि लोहपुरुष हे सुद्धा वल्लभभाई पटेल यांचं संबोधन आहे. वल्लभभाई पटेल यांना 2 संबोधनं आहेत, सरदार वल्लभभाई पटेल
आणि त्यांनाच लोहपुरुष या नावाने संबोधलं जातं, म्हणून फक्त अ आणि ड योग्य म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 18वा. खालीलपैकी अयोग्य जोडी असलेला पर्याय. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. राष्ट्रीय पक्षी मोर ही जोडी बरोबर आहे. राष्ट्रीय ध्वज तिरंगा ही जोडी बरोबर आहे. राष्ट्रीय गीत जनगणमन बघा ही जोडी चुकीची आहे. जनगणमन हे राष्ट्रीय गीत नाही तर हे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीय गीत कोणतं आहे तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे, म्हणून ही जोडी चुकीची किंवा अयोग्य आहे. आणि पुढील जोडी राष्ट्रीय प्राणी वाघ ही जोडीसुद्धा बरोबर आहे, म्हणून फक्त क हा पर्याय आपण निवडणार आहोत पहिला. प्रश्न 19वा. महात्मा ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली आहे. म्हणजे महात्मा कोणाला म्हटलं जातं तर मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी म्हटलं जातं. ही उपाधी त्यांची आहे. पर्याय पहिला. पंडित नेहरू यांची उपाधी पंडित आहे. त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी आहे. आणि ज्योतिबा फुले यांनासुद्धा महात्मा ही पदवी दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले असं आपण त्यांना म्हणतो, म्हणून पर्याय अ आणि पर्याय ड योग्य. पर्याय चौथा इथे आपण निवडणार आहोत.